श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं सांग भलं. नमस्कार भक्तांनो. तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, तरंगत नसतो आम्ही कुठल्या लाटेवर, आम्ही चालतो फक्त मामांनी दाखवलेल्या वाटेवर, आम्ही चालतो फक्त मामांनी दाखवलेल्या वाटेवर. मित्रांनो, बाळूमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत, अरे बाळा, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. अरे मुला, तुझा किमतीचा वेळ देऊन फक्त माझा संदेश आज 7 मिनिटे ऐकून बघ. तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे. अरे मुला, जर का तू माझ्या या मताशी सहमत असशील तर कमेंटमध्ये होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करून आजचा हा दैवी संदेश तुम्ही 7 मिनिटे ऐका. मित्रांनो, कृपया करून आजचा संदेश लक्षपूर्वक ऐका. नेहमीपेक्षा आजचा संदेश असा काहीतरी आगळा वेगळा आहे आणि तो संदेश तुम्हाला खूप आवडेल अशी माझी खात्री आहे. तर मित्रांनो, बाळूमामा आज तुम्हाला म्हणत आहेत, अरे मुला, असा चेहरा पाडून बसू नकोस रे. तुझ्या जीवनात लवकरच आनंद, ऐश्वर्य, आशीर्वाद, धनप्राप्ती, सुख समृद्धीचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे. तुझे जीवन पुढील मार्गाने पुढील स्तरावर जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे. अरे मुला, तुला नवीन नोकरीच्या संधीसुद्धा मिळणार आहेत. मध्येच नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील, ज्याने की तुझी परिस्थिती नक्कीच सुधारेल. मामा म्हणतात, माझ्या मुला, जीवनात नेहमी चांगले कर्म कर, अनाथांचा हात धर, चुकेल्यांना मार्ग दाखव, भुकेल्यांना खाऊ घाल आणि मग चमत्कार बघ. बाळा, मी तुला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडू देणार नाही. फक्त तू सत्कर्म मार्गानं, चांगल्या मार्गाने तू तुझे कार्य करत राहा. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, म्हणूनच म्हणावंसं वाटतं की बाळूमामा शरण आलो मी तुझ्या दारी, बाळूमामा शरण आलो तुझ्या दारी, संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळूमामा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, नेहमी तुझ्या चित्तामध्ये माझे नामस्मरण करत राहा. मग बघ तुझं जीवन कसं सोपं आणि सुंदर होऊन जाईल. मित्रांनो, आजच्या दैवी संदेशात बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणत आहेत, अरे मुला, आयुष्यामध्ये संकटे आली, मनातली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून खचून जाऊ नकोस. आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येऊ दे, त्या संकटाला बजावून सांग की अरे संकटा, मी ब्रह्मांडाचा सेवेकरी आहे, मी ब्रह्मांडाचं बाळ आहे रे. माझ्या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये तुझा कसल्याही प्रकारचा निभाव लागणार नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये संकट खूप मोठं आलं म्हणून खचून बसू नका, तर त्या संकटाला सांगा की आपले ब्रह्मांड नायक किती मोठे आहेत. आपल्या ब्रह्मांडाच्या दरबारामध्ये कसल्याही वाईट शक्तीचा, संकटाचा अजिबात चालाव चालत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणूनच मित्रांनो, आज अंतःकरणातून कळकळीने मला मामांना म्हणायचं आहे की अहो मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. अहो मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काळ दाखवा ना. अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. अहो मामा, भूक खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. बाळूमामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, पण आज एक शेवटचं वचन द्या ना. कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाचा हात, असं आज मला तुम्ही शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, अडचणी आयुष्यामध्ये नाही तर आपल्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील बऱ्यापैकी अडचणी दूर झालेल्या असतील, हे लक्षात ठेवा. म्हणून बाळा, आयुष्यातील अडचणींना किती कवटाळून बसायचं हे आता तुझं तूच ठरव. आयुष्यात प्रेम, त्याग, समर्पण, विश्वास त्याच गोष्टीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती तुमच्या पाठीमागे सुद्धा तुमच्याशी प्रामाणिक असते. मित्रांनो, आजच्या कलियुगातील
एक सत्य परिस्थिती, एक सत्य घटना म्हणजे तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काळ दिवस हे जीवनाचं समीकरण आजच्या कलियुगात चालू आहे. मित्रांनो, जीवनात अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. जे नशिबात होतं तेच घडतं. सर्व काही नशिबावर सोडून द्या. मित्रांनो, जीवन हे खूप सुंदर, छोटं आहे, तितकंच बहुमोल आहे. लक्षात ठेवा, जीवन हे एकदाच मिळतं, म्हणून भविष्याचा विचार करू नका. मित्रांनो, फुलांना सुद्धा माहीत नसतं की उद्या सकाळी आपल्याला मंदिरात जायचं आहे की स्मशानात जायचं आहे. म्हणून मित्रांनो, भविष्याचा जास्त विचार करू नका. तुमच्या जीवनातील सर्व चिंता, दुःख, अडचणी, सर्व संकट, सर्व काही मामांच्या चरणी समर्पित करा आणि तुम्ही तुमचे जीवन निसंकोचपणे चिंतामुक्त होऊन जीवन जगा. मामा सांगतात, अरे मुला, नाती जपण्याचा प्रयत्न कर. कारण मित्रांनो, आजच्या युगामध्ये माणूस इतका एकटा पडत चाललाय ना, फोटो काढायला सुद्धा कोणी शिल्लक उरलं नाही. म्हणूनच मित्रांनो, म्हणावंसं वाटतं की मरता तर केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा असला म्हणून काय झालं, आपलं कर्तृत्व गोरं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनातली काजळी काढता आली पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आले पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, परंतु आयुष्यामध्ये पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कुणीही राहतं, पण जरा झुकून राहता आलं पाहिजे. जीवनात ठेच ही लागतेच, पण ते सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाच्या बळी न पडता आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. मित्रांनो, जगण्याच्या लढाईत उणीव ही कायम भासत राहते, परंतु ती उणीव भरता आली पाहिजे. हस्ती आणि अश्रूंचा मिलाफ करून आनंदी राहता आलं पाहिजे. आयुष्य हे खूप सुंदर आहे, ते भरभरून जगता आलं पाहिजे. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझ्या नामस्मरणाने तुझ्या आयुष्यामध्ये कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि जरी आलं तर ते टिकणार नाही. त्यासाठी तुला मी सांगितलेल्या या गोष्टी करायच्या आहेत. माझ्या बाळा, जीवनात सतत नेहमी माझे नामस्मरण करत राहा, माझे चिंतन करत राहा. तुझ्या आयुष्यात कसल्याही प्रकारचं विघ्न, संकट येणार नाही आणि तुला कशाचीच कमी पडणार नाही. मामा सांगतात, तुमच्या जीवनातील अपयशाची काही प्रमुख कारणे आहेत जे तुम्हाला समजू शकत नाहीत. म्हणून बाळा, आज मी तुझ्याकडे हीच प्रमुख कारणे सांगण्यासाठी आलो आहे. माझ्या मुला, तुमच्या आयुष्यात समस्या का येत आहेत याची प्रमुख कारणे तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला समजेल की तुमचे जीवन योग्य बनवण्यासाठी तुम्हाला आज तुमच्या आयुष्यात काय करावे लागेल. तुमच्या आयुष्यातील पहिले कार्य म्हणजे जे तुम्ही सध्या करत आहात ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इतरांना सांगणे. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, जेव्हा तू तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी इतरांना सांगतोस तेव्हा तू कधीच पुढे जाऊ शकत नाहीस. तुम्हाला वाटते की तुमच्या गोष्टी ऐकून समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करेल, पण ही सर्वात मोठी चूक आहे. जीवनात प्रत्येकाचे स्वतःचे योगदान असते. जेव्हा तुम्ही एखाद्यावर पूर्णपणे विश्वास ठेवता आणि त्याला तुम्ही तुमच्या सर्व खास गोष्टी सांगता, तेव्हा तो व्यक्ती तुमच्या त्या खास गोष्टींचा फायदा घेतो. जर तुमचा बाळूमामांच्या या योजनेवर पूर्णपणे विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि मेंढी माऊली, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. मामा म्हणतात,
माझ्या बाळा, आज मी तुला विचारतो, जेव्हा तुला आयुष्यात इतरांची गरज असते तेव्हा तुझ्या आयुष्यात किती लोक तुझ्या मदतीला येतात? जर का तुम्हाला याचे उत्तर माहीत असेल तर तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही इतरांवर इतका विश्वास का ठेवता? जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच त्यावेळी ते तुम्हाला सोडून जातात. तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच अशा लोकांना साथ देतात, मग ते लोक तुमचे कितीही वाईट करत असतील. मामा म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तुलाही आयुष्यात एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल, म्हणून त्यासाठी तुला थोडीशी मेहनत हवी आहे. जर का तुम्ही थोडेसे कष्ट केले आणि तुमच्या कामामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मामा म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करत राहता, पण तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. माझ्या मुलांनो, लक्षात ठेवा, काही प्रयत्न आयुष्यामध्ये तितके महत्त्वाचे नसतात की जितका आपण विचार करतो. पण जेव्हा आपण कोणत्या प्रकारचं काम करावं हेच समजत नाही तेव्हा आपण जे आपल्याला योग्य वाटतं तेच करावं. सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. मामा म्हणतात, आज मी तुम्हाला सांगत असलेल्या मार्गावर चालत राहा. तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि कोणते काम करायचे नाही याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असलेले सर्व काही मिळवण्यासाठी तुम्ही कोणती कृती करू शकाल हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य गोष्ट करत नाही तेव्हा तुमच्या आयुष्यात संकट येते आणि मग तेव्हा तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे जीवन आहे, हे कधी बदलेल हे कोणालाच माहीत नाही. पण येणाऱ्या संकटासाठी तुम्ही अगोदरच तयारी केली तर आयुष्यात तुम्हाला कधीही संकटाशी सामना करावा लागणार नाही. या जगाचं ऐकू नकोस, ते कधीही तुझं नव्हतं आणि उद्याही असणार नाही. जे तुझे आहेत ते तुझ्यावर प्रेम करतात आणि सदैव तुझ्या सोबत असतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हे जग काय आहे? आज हे जग तुझे आहे तर उद्या हे जग दुसऱ्याचे आहे. तुला तुझ्या आयुष्यात जे करायचे आहे तेच कर, जे तुझ्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाईल. असे काम करण्यास कधीही घाबरू नका, कारण कामे हीच तुमची ओळख आहे जी तुम्हाला नेहमी नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्ही तुमचे जीवन आळशीपणापासून मुक्त केले तर मी तुम्हाला वचन देतो, मी वैयक्तिकरित्या तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिडीवर घेऊन जाईल. मामा म्हणतात, तू तुझं पहिलं पाऊल टाक आणि बाकीची सगळी पावलं मी आपोआप उचलेन. हे माझं तुला वचन आहे. माझ्या बाळा, तू माझी पूजा कर. देवामध्ये इतकी शक्ती आहे की तो दुर्बल व्यक्तीमध्येही शक्तीचा साठा भरून काढू शकतो. माझ्या बाळा, जेव्हा तू
माझी पूजा करशील तेव्हा तुझे मन शांत राहील आणि त्या शांत मनाने तू या जगामध्ये काहीही साध्य करू शकशील. मामा म्हणतात, भक्ती केल्याने तुझे मन बाहेरील गोष्टीपासून हळूहळू दूर होईल आणि माझा आश्रय घेईल. जेव्हा हे घडू लागते तेव्हा तुला ती ऊर्जा तुझ्या आतमध्ये जाणवते. फक्त लक्षात ठेवा, या जगात देवापेक्षा कोणतीही मोठी शक्ती नाही. जर तुम्ही देवाचे असाल तर देव नेहमी तुमचे रक्षण करेल. जर तुम्ही स्वतःला सर्वात मोठे समजाल तर तुम्ही नेहमीच संकटात असाल. कारण तुमच्यापेक्षा एकच शक्ती या जगात मोठी आहे, ती म्हणजे देवाची शक्ती. आज मी तुम्हाला स्वर्गातून जे काही हवे आहे ते सर्व देतो. जो व्यक्ती इथे पोहोचला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तोच खरा माझा भक्त आहे आणि त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टीत तो पात्र आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं.